रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा, खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार, अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात घोषणा होण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. उद्या सकाळी जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगड किल्ल्याला भेट देणार. संतोष बांगर छत्रपतीनगरच्या MGM रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले. डेंग्यूच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? संतोष बांगर यांचा डॉक्टरांना सवाल. मंगेशकर रुग्णालयाप्रकरणी पुणे पालिकेच्या आता माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरांची माहिती. सरकारने तातडीने कारवाई करण्याची आयोगाची मागणी. एवढे पैसे काय पूजायला ठेवलेत? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अखर्चित 35 कोटी रुपयांच्या निधीसंदर्भात सवाल. शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर अखेर तुरुंगाबाहेर. कोरटकरची जामिनावर सुटका, तर कडक पोलीस बंदोबस्तात कोरटकर मुंबईकडे रवाना. अर्थ खात्याचे अधिकारी परिवहन विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचूच देत नाहीत. प्रताप सरनाईकांचा आरोप. एसटी साठी 928 कोटी मागितले, पण केवळ 272 कोटीच मिळाल्याची माहिती. सोनं पुन्हा महागलं. सोन्याचे दर 96,000च्या घरात. गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.